सविस्तर बातम्या पाहूयात। तर सुरुवातीलाच बातमी आहे थेट बीडमधून। बीडमधल्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार असल्याचं कळतंय। शनिवारी 28 तारखेला बीडमध्ये सर्व पक्षांचा मोर्चा निघणार आहे आणि याच मोर्चाला शरद पवार सुद्धा उपस्थिती लावतील अशी शक्यता वर्तवली जाते। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी बीडमध्ये हा भव्य मोर्चा काढला जाणार आहे। शरद पवारांसह जितेंद्र आव्हाड सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं कळतंय। तर पवारांनी याआधीच देशमुख कुटुंबियांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता ते पुन्हा एकदा बीडमध्ये जाणार आहेत। सर्वपक्षीय मोर्चामध्ये ते स्वतः हजर राहणार असल्याचं कळतंय। अत्यंत मोठी घडामोड होतीये राज्याच्या राजकारणात। आपण पाहतोय शरद पवार यांनी आता बीडमध्ये लक्ष केंद्रित केलं आहे। बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात च्या निषेधार्थ मोर्चा काढला जाणार आहे। सर्वपक्षीय मोर्चा हा असणार आहे आणि यात आता खुद्द शरद पवार सुद्धा सहभागी होणार आहेत। तर याच प्रकरणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे सुद्धा ऍक्शन मोड मध्ये आलेत। आज ते मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। तर उद्या परभणीमध्ये जाणार आहेत आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची सुद्धा ते भेट घेणार आहेत। दरम्यान मनोज जरांगेंनी थेट इशाराच दिलाय, कुणाचा बापही आला तरी देखील संतोष देशमुख हत्या प्रकरण हे दबू देणार नाही असाच इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। शिवाय 28 डिसेंबरला बीडमध्ये होणाऱ्या सर्वपक्षीय मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी राज्यभरातील नागरिकांना केलंय। सगळ्यांनी डिसेंबर 28ला त्या मोर्चात सहभागी व्हावं, कारण ते मॅटर नाही दबू देत। कोणाचा पण बाप येऊ दे, ते मॅटर नाही दबू देत। त्या मोर्चामध्ये आपण सहभागी होतो ना, नेता भेटा थोडाच नेता थोडं त्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मी हटत नाही आणि हटणार सुद्धा, कधीच हटणार। एकीकडे मराठवाड्यामध्ये बीडचा मुद्दा तापतोय, तर दुसरीकडे कोकणामध्ये रिफायनरीच्या मुद्द्यावरून आजी माजी मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे। उदय सामंत हुशार आहेत, त्यांना पूर्ण जगभराची माहिती आहे असा टोलाच दीपक केसरकरांनी लगावलाय। तर रिफायनरी बाबत सरकार लोकांना विचारून सकारात्मक निर्णय घेईल असंही मंत्री उदय सामंत म्हणाले। 2019-20च्या मुख्यमंत्र्यांनी ते केंद्रीय मंत्र्यांना पत्र दिलं की बारसूमध्ये ही रिफायनरी झाली पाहिजे। याचा अर्थ नाणार रिफायनरी जी रद्द झाली होती ती बारसूच्या नावानं जन्माला कधी आली, या पत्रानंतर आली। याच्यामध्ये जर लोकांनी परत सांगितलं की आमचे गैरसमज दूर झाले आणि गैरसमज दूर झाल्यामुळे रिफायनरीच्या बाबतीतला आम्ही निर्णय घेतोय, तर शासन सकारात्मक निर्णय घेईल। 100% लोकांशी चर्चा करणार, मुंबईमध्ये जर वेळ पडली तर मीटिंग लावणार आणि मुख्यमंत्र्यांच्या समवेत देखील बैठक लावणार। उदय सामंत तर एवढे हुशार आहेत की त्यांच्याबद्दल कोण बोलूच शकत नाही। त्यांना जर पूर्ण माहिती असते जगभराची, तर त्याच्यामुळे त्यांनी निश्चितपणे त्याच्यावर अभ्यास केलेला असणार। आणि आता एक मोठी बातमी समोर येते ईडी संदर्भात। ही सर्वात मोठी बातमी आपण सध्या पाहतोय ती म्हणजेच लॅपटॉप किंवा मोबाईल डेटा कॉपी करण्यास आता ईडीला मनाई करण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टानं ईडीसाठी ही लक्ष्मण रेषा आखलेली आहे। लॅपटॉप मोबाईल डेटाच्या ऍक्सेसला आता मनाई करण्यात आलेली आहे। सुप्रीम कोर्टाकडून ईडीसाठी ही मर्यादा निश्चित केली गेली आहे। तर यावर अधिकची माहिती आपले प्रतिनिधी आपल्याला देत आहेत। आपल्यासोबत प्रमोद जगताप आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत। प्रमोद, काय सांगाल? एक मोठी बातमी समोर येते, सुप्रीम कोर्टानं ईडीलाच काही निर्बंध लावलेत आणि त्यामुळे तपासात सुद्धा काही अडचणी येऊ शकतात का? काय सविस्तर अपडेट? वैष्णवी, प्रामुख्याने जर आपण बघितलं तर ईडीकडनं ज्यावेळी एखाद्यावरती धाड टाकली जाते किंवा त्याची तपासणीसाठी किंवा चौकशीसाठी बोलवलं जातं, तेव्हा त्याच्या ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्याची तपासणी जी आहे ती ईडी करत असते। प्रामुख्याने जर बघायला गेलं तर लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल, या दोन्हींची तपासणी किंवा त्यातला डाटा जो आहे तो कॉपी करून ईडीकडनं घेतला जात असतो। मात्र आता याला प्रतिबंध जो आहे ते सुप्रीम कोर्टानं लावलेला आहे। सुप्रीम कोर्टानं एक प्रकारे लक्ष्मण रेषा आखून दिलेली आहे आपल्याला म्हणावं लागणार आहे, कारण कोर्टानं सांगितलेलं आहे की अशा पद्धतीचा धाड टाकल्याच्या नंतर कुणाच्या खाजगी वस्तूंना तुम्हाला हात लावण्याचा
अधिकार नाहीये. नोव्हेंबरमध्ये लॉटरी किंग त्या संदर्भात खरं तर ईडीने ही कारवाई केली होती आणि त्या कारवाईच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झालेली होती आणि त्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय दिलेला आहे. अच्छा, धन्यवाद प्रमोद या सविस्तर अपडेटसाठी. तर आपण पाहतो एकंदरीतच आता ईडीवरती निर्बंध आलेले आहेत. लॅपटॉप आणि मोबाईलवरील डेटा आता त्यांना ऍक्सेस करता येणार नाहीये. यानंतर वळूयात न्यूज पॉइंट 20 कडे. घेऊयात राज्यभरातील राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. दिल्लीत आज एनडीएच्या घटक पक्षांची बैठक होणार आहे. जे पी नड्डांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. बैठकीला शिंदे, अजित पवार हे उपस्थित राहणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मला मंत्रिपद मिळू नये म्हणून अनेकांनी प्रयत्न केलाय असा आरोपच शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केलाय. केंद्रातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे मंत्र्यांपेक्षाही मोठ्या पदावरती जाईन असा विश्वास केसरकरांनी व्यक्त केलाय. महाविकास आघाडीमध्ये कोणालाच आता सरकार विरोधात लढायची हिंमत नसल्याची प्रतिक्रियाच गोपीचंद पडळकरांनी दिली आहे. तसंच लढणं रक्तात असावं लागतं. जयंत पाटील देखील लढू शकणार नसल्याचं म्हणत जयंत पाटलांना त्यांनी टोला लगावलाय. राज्यात आता दारू विक्रीच्या परवान्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. कारण मद्य विक्रीचे परवाने नव्याने देण्यासाठी सुरू करण्याचा प्रस्तावच अधिकाऱ्यांनी उत्पादन शुल्क मंत्री अजित पवार यांच्याकडे मांडलाय. आणि या प्रस्तावावरती अर्थमंत्री आता नेमकं काय निर्णय घेतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा इथे भव्य शेतकरी सन्मान सोहळा पार पडला. शेतकरी दिनानिमित्त संत सोनाजी महाराज जिनिंगमध्ये शाल श्रीफळ देऊन शेतकऱ्यांचा सन्मानही करण्यात आला. कांदा उत्पादकांना 500 कोटींचा फटका बसलाय. कांद्याच्या दरात जवळपास 55% घसरण झाली आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये बाजारात 2.5 लाख टन कांद्याची आवक झाली होती. त्यामुळेच शेतकरी आता 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करतायत. माढा तालुक्यातील मोडनीम इथं कांदा सौदे बाजार सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात व्यापारी, हमाल, तोलार आणि शेतकऱ्यांची बैठकही झाली आहे. पालघर जिल्ह्यात 11 महिन्यात तब्बल 12,707 नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतलाय. त्यामुळेच शहरासह ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची दहशत पसरली आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणीच आता केली जाते. तर यवतमाळमध्ये सुद्धा कुत्र्यांनी 11 महिन्यात तब्बल 3,712 नागरिकांचा चावा घेतलाय. दर महिन्याला 350 नागरिकांना कुत्र्यांनी चावलंय. दरम्यान ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणीच नागरिक करतायत. तर तिकडे सांगली जिल्ह्यात मेंढरांवरती बिबट्यानं हल्ला केलाय. सांगलीतील ऐतवडे बुद्रुक इथल्या सौरभ पाटील यांच्या शेतामध्ये गावातील मेंढपाळांची मेंढरं आहेत आणि या शेतात मंगळवारी सायंकाळी बिबट्यानं धुमाकूळ घातला. त्यामुळे मेंढपाळांचं मोठं नुकसान झालंय. ख्रिसमससह न्यू इयर सेलिब्रेशन जोरात होणार आहे. कारण आज आणि 31 डिसेंबरला पहाटे 5 वाजेपर्यंत मद्य विक्री सुरू राहणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, परमिट रूम, ऑर्केस्ट्रा, बार हे पहाटे 5 पर्यंत सुरू ठेवण्यास गृह विभागाकडून आदेश जारी करण्यात आलाय. माथेरानमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षामुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली आहे. देशभरातून पर्यटक निसर्गाचा आणि थंडीचा आनंद घेण्यासाठी इथे दाखल झालेत. ख्रिसमसची सजावट करून पर्यटकांचं स्वागतही केलं जात आहे. यामुळेच माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक आणि हॉटेल हाऊसफुल झालेत. रायगडमध्ये नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. विविध चर्चमध्ये जाऊन ख्रिस्ती बांधवांनी प्रार्थना केली आहे. यावेळी चर्चवरती विद्युत रोषणाई तसंच सजावटही करण्यात आली आहे. नाताळ सण संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. याच पार्श्वभूमीवरती मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडे माउंट मेरी चर्च परिसरात मोठ्या प्रमाणावरती विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नाताळाच्या सुट्ट्यांमुळे लोणावळा शहर हाऊसफुल झालंय.
देशभरातून अनेक पर्यटक लोणावळ्यात दाखल झालेत. लायन्स आणि टायगर पॉइंटवरती पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय. बुलढाण्यात ख्रिसमसमुळे चर्चला आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सकाळपासूनच ख्रिस्ती बांधवांची चर्चमध्ये गर्दी दिसून येते. सोलापुरात मोठ्या उत्साहात ख्रिसमस साजरा करण्यात आलाय. शहरातील 7 रस्ता परिसरातील फर्स्ट ख्रिस्ट चर्चला ख्रिश्चन बांधवांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. अमरावतीमध्ये येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव अगदी थाटात साजरा करण्यात आलाय. नाताळच्या औचित्यानं शहरातील विविध चर्चवरती आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. नाताळच्या शुभेच्छा देण्यासाठी चर्चमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केली. नाताळ सण आणि 31च्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांनी शहरात विविध ठिकाणी नाकाबंदी लावली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची अगदी कसून तपासणी केली जाते. फार्म हाऊस, रिसॉर्ट, रेतीबंदर, समुद्रकिनारी पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे. तर बार आणि पब यांनी ठरवून दिलेल्या वेळेचं उल्लंघन केलं तर त्यांच्यावरही कारवाई केली जाणार. 31 डिसेंबरला संत गजानन महाराज मंदिर रात्रभर खुलं राहणार आहे. देशभरातून शेगावात येणाऱ्या भक्तांच्या वाढत्या संख्येमुळेच मंदिर प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. 31 तारखेला सकाळी 5 पासूनच 1 जानेवारीच्या रात्री 9 पर्यंत मंदिर हे समाधी दर्शनासाठी खुलं असेल. रत्नागिरीत नाताळ सुट्टीत पर्यटकांनी सर्वाधिक पसंती ही कोकणाला दिली आहे. गणपतीपुळ्यात पर्यटकांची गर्दी वाढली आहे. परिसर अगदी फुलून गेलेला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातूनच नाही तर देशभरातून पर्यटक गणपतीपुळ्यात दाखल झाले. तुळजाभवानी मंदिर आजपासून 1 जानेवारीपर्यंत 22 तास खुलं राहणार आहे. सलग सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी गर्दी होतीये आणि याच पार्श्वभूमीवरती मंदिर संस्थाननं हा निर्णय घेतलाय. बारामतीत टिपू सुलतान आणि मौलाना आझाद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे. शहरातून टिपू सुलतान, मौलाना आझाद आणि संविधानाची मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव इथे खंडोबा यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे. 29 डिसेंबर पासून या यात्रेला सुरुवात होणार आहे आणि या यात्रेला 400 वर्षांची परंपरा लाभलेली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या यात्रेला हजेरी लावण्याची शक्यता आहे. जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे परिसर अगदी फुलून गेलाय. डोंगरावरती मोठ्या प्रमाणात बर्फाची चादर पसरलेली दिसून येते. पर्यटकांसाठी हे आकर्षण ठरत आहे. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली आहे. दरम्यान या बर्फवृष्टीचा पर्यटक आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. हिमाचल प्रदेशातील जोरदार बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा प्रवाशांसाठी बंद करण्यात आलाय. कालच अटल बोगद्यामध्ये 1000 पेक्षा जास्त गाड्या अडकल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत या सर्व गाड्या बाहेर काढून 8000 पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून पुढील आदेश येईपर्यंत अटल बोगदा हा प्रवाशांसाठी बंद असेल. मुंबई, नवी मुंबई नंतर आता तिसरी मुंबई वसणार आहे. उरण, पेण आणि पनवेल तालुक्यातल्या 124 गावांमध्ये ही तिसरी मुंबई उभी राहणार आहे. त्याचा मास्टर प्लॅन बनवण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रियाही MMRDAनं सुरू केली आहे. धारावीकरांना नवीन घरांचा ताबा मिळाल्यानंतर पुढची 10 वर्ष कोणताही मेंटेनन्स भरावा लागणार नाहीये. रहिवासी नव्या घरात गेल्यानंतर पुढील 10 वर्ष संबंधित सोसायटीच्या देखभालीची पूर्ण जबाबदारी ही बिल्डरची असेल आणि त्यामुळे धारावीतल्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळालाय. सिडको घरांच्या अर्ज नोंदणीसाठी तिसऱ्यांदा मुदत वाढ देण्यात आली आहे.
आता 10 जानेवारीपर्यंत पसंतीचं घर निवडता येणार आहे. सिडको करून 27 ठिकाणी 67,000 घरं बांधली जात आहेत. त्यापैकीच 26,000 घरांची योजना 11 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. मुंबईकरांसाठी पुढच्या 6 वर्षांमध्ये 30 लाख रोजगार मिळणार आहेत. महायुती सरकारनं तसं लक्ष्यही ठेवलंय. सेवा क्षेत्रासह गृहनिर्माण, बंदर विकास, पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्येही रोजगार निर्मिती केली जाणार आहे. मुंबईकरांचं पाणी महागण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागानं पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी आयुक्तांकडे सादर करण्यात आलाय. तुर्तास आयुक्तांकडून मात्र मंजुरी मिळालेली नाहीये. पुण्यातल्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भवानी पेठेतील जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसंच शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल. पुणे महापालिकेच्या भरारी पथकाच्या ताफ्यात आणखी 10 गाड्यांचा समावेश करण्यात आलाय. पालिकेच्या घनकचरा विभागाच्या भरारी पथकाच्या कारवाईमध्ये वाढ होण्यासाठीच 10 गाड्या प्रशासनानं उपलब्ध करून दिल्या. पुण्याच्या वाघोली अपघात प्रकरणी डंपर मालकाला अटक करण्यात आली आहे. अनिल काटे असं डंपर मालकाचं नाव आहे. रस्त्याच्या लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि वाघोली चौकात डंपर चालकानं 9 मजुरांना चिरडलं होतं. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान मजुरांना चिरडण्यापूर्वी चालकानं वाघोलीतील बायफ रोडवरील ग्राहक सेवा केंद्राच्या दुकानावर सुद्धा डंपर घातला होता. यामध्ये केंद्र चालकाचं संगणक, प्रिंटर आणि झेरॉक्स मशीनसह भिंतीचंही नुकसान झालं. यानंतर चहा विक्रेत्याशी वाद घालून त्याने पुढे मजुरांना चिरडलं. वाशिमच्या रिसोड शहरात कार थेट डिव्हायडरवरती चढल्याची घटना घडली आहे. रिसोड शहरातील लोणी फाटा परिसरात ही घटना घडली आहे. हा सर्व प्रकार एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. कारमध्ये 4 प्रवासी बसून होते. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. पुण्यात मद्यधुंद चालकानं अनेक वाहनांना धडक दिली आहे. एका 4चाकी वाहनानं अनेक दुचाकींना उडवलंय. दयानंद केदारी असं चालकाचं नाव असून त्याला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबई गोवा महामार्गावरती वीर इथे धावत्या कारला आग लागलेली आहे. आगीत कार जळून खाक झाली आहे, तर कारमधील 3ही प्रवासी अगदी वाचलेत. अलिबाग इथून मालवणकडे जाताना ही घटना घडली आहे. खोपोली इथे टँकरनं अपघातानंतर पेट घेतलेला आहे. टँकरमधील केमिकल पसरल्यानं परिसरात सुद्धा आग लागली. आगीत पार्किंग केलेली एक कार ही जळून खाक झाली. खोपोली शिळपाठा इथे ही घटना घडली आहे. आणि मुंबईतून एक मोठी बातमी समोर येतेय. मुंबई भाजप कोर कमिटीची आज दुपारी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. अगदी आगामी महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवरतीच बैठकीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यामुळे सुद्धा आता या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. मुंबई अध्यक्ष लवकरच त्यांची बदली होणार असल्याचं कळतंय आणि याच पार्श्वभूमीवरती भाजपच्या या कोर कमिटीच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. आज दुपारी ही महत्त्वाची बैठक होणार आहे.